या वयानंतर पालकांनी मुलांसोबत झोपू नये. होतील 5 नुकसान. मुलांना पालकांसोबत झोपायला आवडतं. यावेळी त्यांना अतिशय सुरक्षित वाटतं. मात्र एका ठराविक वयापर्यंत पालकांनी मुलांना सोबत घेऊन झोपणे योग्य आहे. पण त्यानंतर मात्र नाही. कारण या सवयीचे पालकांवर नाही तर मुलांवरच विपरीत परिणाम होतात. 1. या वयानंतर मुलांना सोबत झोपवू नका. तुम्हाला मुलांसोबत झोपायची सवय असेल तर ही खूपच चांगली सवय आहे. संस्कृतीत अशीच गोष्ट सांगण्यात आली आहे. मात्र किशोरावस्था म्हणून प्युबर्टीनंतर पालकांनी मुलांसोबत झोपू नये. जर तुमचं मुलं वयात येत असेल तर त्याला वेगळं झोपण्याची सवय लावली पाहिजे. 2. मुलांमध्ये होतात अनेक बदल. किशोरावस्था हे एक असं वय आहे ज्यामध्ये मुलांच्या शरीरात अनेक बदल होतात. हे बदल मानसिक आणि शारीरिक परिवर्तन करणारे असतात. अशा वेळी तुम्ही मुलांसोबत अजिबात झोपलं नाही पाहिजे. असं केल्यास मुलांवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. किशोरावस्थेत मुलांना एकटं झोपायची सवय लावली पाहिजे. 3. मुलांना वाटते लाज. हळूहळू मुलं मोठी होतात आणि गोष्टी समजायला लागतात. काही मुलांनाही त्यांच्या पालकांसोबत झोपायला लाज वाटते, पण ते सांगू शकत नाहीत. कारण त्यांच्या शरीरातील बदलांमुळे त्यांना इतरांसोबत झोपताना अस्वस्थ वाटते किंवा उघडल्यासारखं वाटतं. म्हणून वेळेत त्याने स्वतःपासून वेगळे झोपायला सुरुवात केली पाहिजे. 4. मुलांच्या प्रायव्हसीचा देखील विचार करा. जर तुमचे मुलं तारुण्यात पदार्पण करताना अवस्थेत असेल तर तुम्ही समजून घ्यायला हवं. तो मोठा झाला आहे ही गोष्ट सर्वात आधी पालकांनी स्वीकारायला हवी. मुलाला हळूहळू स्वतंत्रपणे झोपण्याची सवय लावली पाहिजे, जेणेकरून त्याला अस्वस्थ वाटण्याआधी तुम्हाला त्याची प्रायव्हसी समजेल. 5. जास्त फोर्स करू नका. गरजेचं नाही की प्रत्येक मुलं पालकांपासून वेगळं झोपून आनंदी असेल. काही मुलांना प्युबर्टीनंतरही पालकांसोबत झोपणं छान वाटतं. अशा वेळी तुम्हाला मुलांना वेगळं झोपण्याची सवय लावावी लागेल. सुरुवातीला वेगळ्या बिछाण्यावर झोपण्याची सवय लावा. मग हळूहळू वेगळ्या खोलीत झोपण्याची सवय लागेल. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.